वचन निर्भीड पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज। भाजपाचे संकल्पपत्र देशातील सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झालं असून संकल्पपत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे। सबका साथ सबका विकास हा भाव भाजपाच्या संकल्पपत्राचा आत्मा असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संकल्पपत्राची माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली। भाजपाच्या संकल्पपत्रासाठी देशातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी सूचना पाठवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण देशातून 16 लाख सूचना यासाठी प्राप्त झाल्या। नगर जिल्ह्यातूनही 10,000 सूचना प्रकल्प पत्रासाठी पाठवण्यात आल्याचं नामदार विखे म्हणाले आहेत। नागरिकांच्या सूचनांमधून तयार झालेल्या या संकल्पपत्रात भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत समृद्ध भारत, सुशासन, स्वस्थ भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्व क्षेत्राच्या विकासाबरोबरच इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं सांगून नामदार विखे पाटील म्हणाले की 2047 सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवा शक्ती, नारी शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करतानाच स्टार्टअप योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। भारताला प्रक्रिया उद्योगाचे हब बनवून प्रक्रिया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उद्दिष्ट या संकल्पपत्रातून ठेवण्यात आलं असून संस्कृती आणि परंपरेची जोपासना करतानाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्याचा मानस आणि संकल्पपत्रातून व्यक्त करतानाच मागील 10 वर्ष देशातील महिलांना संधीचे होते। आता भविष्यातील 5 वर्षे महिलांच्या भागीदारीचे असतील। याकरिता नारी शक्ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची मोठी उपलब्धी ठरली असल्याचं विखे पाटील म्हणाले। भारताच्या संकल्पपत्राच्या अनुषंगानेच लोकसभा मतदारसंघाचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून जिल्ह्यात रोजगार निर्मिती, तीर्थक्षेत्र, पर्यटन तसेच जिल्ह्यातील प्रलंबित पाणी योजनेच्या सोडवणुकीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। या प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखिल वारे आदी या प्रसंगी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, खबरदार पुढारी न्यूज, नगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।